सर, आज आम्ही लोक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेपाशी आलेलो आहोत. आमचं धरणे आंदोलन आहे. आमच्या प्रमुख मागण्या या आहे की आमच्या ओबीसी प्रवर्गाची जी जात न्याय जनगणना आहे त्याच्यामध्ये जनगणना व्हावी आणि त्या फॉर्ममध्ये आमच्या कॉलमचा नंबर असावा आणि त्यामध्ये आमच्या ओबीसी प्रवर्गामध्ये कॉलम करत असताना त्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील ज्या काही जाती केंद्र सरकारच्या याच्यामध्ये आणि राज्य सरकारच्या याच्यामध्ये मोडतात त्या जातींचे कॉलम त्यांनी तिथे द्यावे, जेणेकरून जो भारतातला ओबीसी जो प्रवर्ग जेव्हा ओबीसी म्हणून नोंद करेल तेव्हा त्याला ओबीसी आणि त्याची जात याची नोंद केंद्र सरकारकडे करता यावी. ही मागणी धरून आम्ही केंद्र सरकारला ही जातनिहाय जनगणनेमध्ये आम्हाला आमची मोजणी व्हावी ही मागणी करतो. याचं मुख्य कारण असं आहे की आम्हाला सर्व गोष्टीत इक्विलिटी पाहिजे आहे आणि सर्व गोष्टीचे अधिकार पाहिजे आहे आणि ते अधिकार प्राप्त करण्याकरता आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी केंद्र शासनास करतो आहे. आमची दुसरी मागणी आहे की आमचा शेतकरी हा पहिलेच निसर्गावर अवलंबून असतो. निसर्गाच्या कित्येक मारामुळे त्यांचं नुकसान तर होतच असते, परंतु मानवीय औद्योगिकरणाच्या नावाखाली आमच्या शेतकऱ्यांचं फार मोठं रोडांच्या नावाखाली फार मोठं असं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाची भरपाई शासनकर्त्याकडनं एका पिढीची सोडून दुसऱ्या पिढीपर्यंत मिळत नाही. अशा वेळेला आणखीन एक नवा टॅरिफ निर्यात नीतीवर भारत सरकारने अमेरिकेच्या माध्यमातून तो कबूल केला. त्यामुळे भारतीय मालाला 15% टॅरिफ लागणार आहे आणि अमेरिकी मालाला 0% टॅरिफ लागणार आहे. तर त्यामुळे भारतीय मालाचं जे भाव आहे ते विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे भारताच्या विदेश नीतीचं आणि भारताला जे आपलं जे मूल्य प्राप्त होते, विदेशातलं जे धन प्राप्त होते त्याच्यावर सुद्धा परिणाम होणार आहे. म्हणून भारतीय शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने अमेरिकेचा तो 15%चा टॅरिफ रद्द करावा आणि शेतकऱ्यांना नुकसानी भरपाई म्हणून 1 लाख रुपये प्रति एकर द्यावी, ही आमची दुसरी मागणी आहे. तिसरी आमची अशी मागणी आहे का UGCच्या संबंधाने आमचे जे विद्यार्थी आहे, जे नोकरी करणारे आहे त्यांना सामाजिक संरक्षण मिळावे, याकरता राजकीय संरक्षण मिळावे, या सर्व गोष्टींना घेऊन आम्ही UGC कायदा हा ओबीसी प्रवर्गासाठी SC ST प्रमाणे लागू करा ही मागणी घेऊन आम्ही आज डॉक्टर पंजाबरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून यानंतर आम्ही संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि आमचे जे महापुरुष आहे यांना माल्यार्पण करून आम्ही धरणा कार्यक्रम तिथे करतो आहे आणि त्याचसोबत आम्ही 4 ते 5च्या दरम्यान आम्ही माननीय कलेक्टर महोदयांना आमचं निवेदन देतो आहे. समजा तुमच्या मागण्या मांडण्या नाही झाल्या तर पुढे काय करायचं? आमच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या, कारण की माणूस म्हणून माणुसकीचा प्रसंग सरकारने दाखवावा. सन्माननीय मोदी साहेब हे देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून ही जनगणना होईल अशी आशा आमच्या ओबीसी प्रवर्गाला आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाबतीत ते न्याय देतील ही पण आमच्या ओबीसी प्रवर्गाला आशा आहे. त्याचप्रमाणे UGCच्या संबंधाने त्यांनी अध्यादेश तर काढलेलाच होता, परंतु त्यांना काही संघटना आहे ज्या संघटनेच्या माध्यमातून दबावात येऊन ते UGCवर त्यांनी स्थगन दिला. ते UGC बिल पर ते पास करतील आणि त्यांनी नाहीच केला तर आमचंही म्हणणं आहे की आम्ही लॉंग मार्च लागू करणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही मोठ्या प्रमाणात जाहीर सभेचं करतो आहे आणि एक धरणा आंदोलन पूर्ण शहर बंद करण्याचं बी आंदोलन आम्ही करणार आहोत आणि ही प्रक्रिया आमच्यातर्फे ओबीसी प्रवर्गातर्फे सतत सुरू राहील आणि ती शासनाला मान्य करावीच लागेल. आमच्या मागण्या या हट्टा असाला घेऊन आणि या आमच्या न्यायिक मागणीला घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत.